नमस्कार मंडळी, मी अश्विनी मिरची किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज करणार आहे गावरान पद्धतीची खमंग झणझणीत मटकी रस्सा भाजी, तेही एका वेगळ्या पद्धतीने। मटकी निवडून 2 वेळा पाण्यात धुवून घेतली। मटकी पाण्यातून काढून डायरेक्ट गरम कढईमध्ये ॲड करायची आहे। मटकी सोबत थोडंसं पाणीही येते। ओलसर मटकी मीडियम फ्लेमवर सतत परतून घ्यायची आहे। मटकीमधून 2 वाफ काढून घ्यायची आहे। मटकी परतल्यामुळे मटकीला खमंगपणा येतो। मटकी परतताना महत्त्वाची टीप, मटकी परतताना कढईच्या तळाशी पाणी राहिले पाहिजे। हे पाणी एक्स्ट्रावरून घातलेले नाही, ते पाणी मटकी सोबतच येते, त्यामुळे मटकीला छान वाफ बसते। कोरडी मटकी किंवा कढईच्या तळाशी पाणी नसल्यास किंवा कोरडी मटकी परतल्यास मटकी दांडरते, म्हणजेच कडक होते। कोरडी मटकी परतल्यास मटकी करपते, त्यामुळे मटकीला करपट वास येतो आणि भाजीची चव बिघडते। तुम्ही पाहू शकता मटकीला छान वाफ आली आहे। 2 ते 3 वाफेमध्येच मटकी हरभरा मऊ झाला आहे। मटकी ही खमंग परतून निघाली आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून मटकी काढून घ्यायची आहे। एका स्वच्छ कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल ॲड करायचे आहे। तुमच्या आवडीनुसार तेलाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे। मीडियम फ्लेमवरती कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला कांदा लालसर सोनेरी असा झाला आहे। त्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे व थोडंसं मीठ घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा। टोमॅटोला तेल सुटलं आहे, त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कोथिंबीर मिनिटभर तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। कोथिंबीर तेलामध्ये परतल्यामुळे कोथिंबीरीची चव रश्श्यामध्ये छान उतरते। पाव चमचा हळद घालून मिनिटभर हळद परतून घ्यायची आहे। त्यामध्ये आता आपण 2 ते 2.5 चमचे घरगुती साठवणीतला मसाला ॲड करायचा आहे। तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता। मंद आचेवर हा मसाला 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। माझ्या मसाल्यामध्ये ऑलरेडी लवंगी मिरची आणि बेडगी मिरची असल्यामुळे मी एक्स्ट्राचे मसाले घालत नाही। आता यामध्ये 2 तांबे गरम पाणी ॲड करायचे आहे। गरम पाणी घातल्यामुळे रश्श्याला छान असा तवंग येतो। या रश्श्याला छान अशी दणदणीत उकळी आणून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण 1.5 वाटी मटकी ॲड करायची आहे व त्यातलीच अर्धी वाटी मटकी बाजूला काढली आहे। अर्धी वाटी मटकीमध्ये मटकी आणि हरभरा आहे व आता मटकीवर झाकण ठेवून 5 मिनिटं भाजी आपण शिजवून घेणार आहोत। भाजीला छान अशी उकळी आली आहे। आता अर्धी वाटी जी मटकी आणि हरभरा आहे ती खलबत्त्यात घेऊन आपण ती ओबडधोबड वाटून घेणार आहोत। तुम्ही मिक्सरमध्येही ऑन ऑफ करत मटकी मोटाड वाटून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता आपण मटकी खूप अशी बारीक केलेली नाहीये, ती मोटाडच आहे। सर्व मटकी आता आपण गोळा करून घेणार आहोत व ही वाटलेली मटकी उकळी आलेल्या मटकीच्या रस्सा भाजीमध्ये ॲड करणार आहोत। ही वाटलेली मटकी रश्श्यामध्ये छान अशी एकजीव करून घ्यायची आहे व मटकीवर झाकण ठेवून मटकीची भाजी 10 ते 12 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। त्यामुळे मटकीचा अर्क रश्श्यामध्ये छान असा उतरतो, त्यामुळे आपली भाजी खूपच चविष्ट लागते। तुम्ही पाहू शकता आपली ही रस्सा भाजी, रस्सा जरा दाटसर झाला आहे आणि रश्श्याला तर्रीही खूप छान आली आहे। भाजी दाटसर होण्यासाठी आपण त्यामध्ये खमंग भाजलेले शेंगदाण्याचे कूट 2 चमचे ॲड करणार आहोत। शेंगदाण्याचे कूट घातल्यानंतर गॅसची फ्लेम खूप मंद करून आपण ही रस्सा भाजी शिजवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता मटकीचा रस्सा दाटसर झाला आहे व आपल्या या मटकीच्या रस्स्याला छान अशी तर्रीही आली आहे। या मटकी रस्सा भाजीला खोबऱ्याचं वाटण घाटण न करता देखील ही आपली भाजी खूपच खमंग चविष्ट झणझणीत चमचमीत मटकी रस्सा भाजी तयार झाली आहे। आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे व गॅसची फ्लेम बंद करायची आहे। ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, गरम चपाती, गरम भातासोबत या मटकीचा रस्सा एकदा नक्की ट्राय करून पहा। ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी सोबत या मटकीचा रस्सा चुरून कुस्करून कांदा लिंबू सोबत खा। याची चव इतकी भारी लागते की
बोटे चाकत राहील इतकी भन्नाट मटकी रस्सा भाजी होते. तेलाचे आणि तिखटाचे प्रमाण कमी केल्यास ही भाजी डाएटसाठी परफेक्ट आहे. या वेगळ्या पद्धतीने मटकी रस्सा भाजी कोणाकोणाच्या घरात होते आणि तुम्ही कोणत्या भागातून रेसिपी पाहताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की